भारत T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा पण हीच व्यक्ती, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला तेव्हाही हीच व्यक्ती, तर मग ही व्यक्ती आहे तरी कोण? चला तर मग आज आपण अशाच एका स्पेशल अनसंग हिरो बद्दल बोलूया, ज्याने अनेक वर्ष पडद्यामागे राहून भारतीय क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं योगदान दिलं आहे. याचं नाव आहे राघवेंद्र द्विवेदी, ज्यांना भारतीय क्रिकेट संघात सर्वजण रघु या नावाने ओळखतात. रघु भारताचे सर्वोत्तम थ्रोडाऊन स्पेशलिस्ट आहेत, ज्यांना लोक भारताचा सिक्रेट गोल्ड आर्म असंही म्हणतात. आता थ्रोडाऊन स्पेशलिस्ट तर खूप असतात, पण रघुचं वैशिष्ट्य आहे की ते साईड आर्मने 150 ते 160 किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतात, तेही अचूक रिव्हर्सिंग सोबत. याच कारणामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या फलंदाजांना त्यांच्या कारकिर्दीत वेगवान गोलंदाजी खेळायला खूप जास्त मदत झाली आहे. 2013 ते 2015च्या टप्प्यात आपल्या फलंदाजांचा वेगवान गोलंदाजी खेळण्याचा जो दर्जा सुधारलाय, त्यात रघुचा सिंहाचा वाटा आहे. पण रघुचा प्रवास इथपर्यंत अजिबात सोपा नव्हता. एका सामान्य घरातून आलेले क्रिकेटर बनण्याची इच्छा घेऊन तेही फक्त 21 रुपये घेऊन घरातून बाहेर पडले. अनेक रात्री बस स्टँडवर, इतकंच काय तर स्मशानातही काढलाय. होय, खरं स्मशानात. आणि जेव्हा क्रिकेट कौशल्य चांगलं झालं तेव्हा त्यांना कारकिर्दी संपवणारी दुखापत झाली. तरीही आपली जिद्द आणि क्रिकेटची आवड न सोडता ते नवीन क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देऊ लागले. एक दिवस त्यांचं गोलंदाजीचं कौशल्य पाहून NCAने त्यांना नियुक्त केलं, जिथे ते सचिन तेंडुलकरचे आवडते बनले. आणि सचिनच्या शिफारसीमुळे 2011 मध्ये रघु अखेर टीम इंडिया सोबत जोडले गेले. तेव्हापासून तर आजपर्यंत रघुने आपल्या अनेक भारतीय हिरोंना प्रशिक्षण दिलं आहे. आज ते फक्त थ्रोडाऊन प्रॅक्टिसच नाही, तर भारतीय संघाच्या सामानाची आणि लॉजिस्टिकची जबाबदारी सांभाळतात. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, जर तुम्ही पूर्ण जिद्दीने काम करत राहिलात आणि आशा सोडली नाही, तर आयुष्य तुम्हाला नक्कीच बक्षीस देतं. चव आहे अस्सल गावरान गुळाची, म्हणूनच भारतातील नंबर 1 जॅगरी प्रीमिक्स आहे लय भारी.